मगम्यञ्च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिञ्च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। ॐ नमोजी आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। ॐ नमोजी गणनायका सर्वसिद्धिफलदायका अज्ञानभ्रान्तिछेदका बोधरूपा। तुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। पुण्डलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। सद्गुरु अमलानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु सत्यदेवानंद सरस्वती महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार, मी आशुतोष पाटणकर आजच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत करतो. माझा स्वरूपयोगशी परिचय 2004 साली आला. मी कॉलेजला शिकत असताना. हैदराबाद हे माझं पहिलं शिबिर आणि या शिबिराच्या तयारीच्या निमित्ताने रत्नागिरी युवा केंद्र, गीता काकू सगळ्यांची माझी चांगली ओळख झाली. आणि या शिबिराच्या तयारीला मुलं जे काही काम पडेल ते न करताना बघून खूप छान वाटलं आणि या कामात मीही नकळत सहभागी झालो. पुढे हैदराबाद शिबिरात पहिल्यांदा छान पांढरा झब्बा घातलेले, टिळा लावलेले आणि हसतमुख स्वामी दृष्टीला पडले. त्यांचं ते सहज हसतं खेळतं बोलणं मनाला खूप आवडलं. खरं तर त्या शिबिरामध्ये 3 दिवसात स्वामींशी एकदाही बोलणं झालं नाही, पण आपलं आणि स्वामींचं एक काहीतरी नातं आहे असं त्यावेळी वाटून गेलं. अशातच स्टेशनवरती आम्ही ट्रेनची वाट बघत असताना अचानक स्वामी सगळ्या मुलांना तिथे बाय बाय करायला आले आणि त्या स्टेशनवरती वेटिंग रूममध्ये चक्क अर्ध्या तासाचं ध्यानाचं सेशन झालं. आणि त्या सेशनमध्ये एकही अनाऊन्समेंट झाली नाही की एकही ट्रेन आली नाही. आणि त्या गजबजलेल्या स्टेशनवरती पण अर्धा तास स्वामींनी सगळ्या युवकांच्या भावनांना वेगळ्या प्रकारे वाट दाखवून दिली. त्याच्यानंतर पुढे रत्नागिरीला झालेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमात माझा अनुग्रह झाला. कार्यक्रमातही भाग घेता आला. स्वामींनी खूप प्रोत्साहन दिलं आणि स्वामींना कोल्हापूरपर्यंत सोडायला जायची संधीही मिळाली. स्वामींचं एक विशेष वैशिष्ट्य असं आहे की कुठलाही नवीन माणूस आला की ते प्रथम त्याच्याशी संवाद साधत आणि तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्याच्या कपॅसिटीप्रमाणे स्वरूपयोगशी कसा जोडला जाईल हे ते नेहमी बघत असत. ही त्यांची एकदम विशेष खूबी आहे. आणि त्यांचं नेहमी फक्त कसं आहेस एवढी विचारपूससुद्धा खूप मनापासून आहे असं जाणवत असे. आणि त्यांनी आपल्याशी बोलावं या ओढीने मन पुन्हा पुन्हा नेहमी केंद्राशी जोडलं जाईल. 2006 साली मी पदव्युत्तर शिक्षणानंतर पुण्यामध्ये आलो. मग क्लासेस, करिअर, इथलं कॉम्पिटेटिव्ह जग बघून काहीसा थोडासा हरवूनच गेलो. 1-2 वर्ष इथे येऊनसुद्धा फारसं काही केंद्रात जाणं झालं नाही आणि स्वामींनाही फार मी काही कळवलं नव्हतं की मी पुण्यात आहे. 2-1 वर्षांनी जवळजवळ एकदा केंद्रात गेलेलं असताना स्वामींनी बघून फक्त अरे तू पुण्यात आहेस, येत जा अधूनमधून एवढंच बोलले.
आणि मनावरचा ताण एकदम मोकळा केला. पण त्याच्यापुढे ते काही रागावले नाहीत आणि त्यामुळे एवढं मात्र कळलं की स्वामी अजूनही आपल्याला विसरले नाहीत आणि त्या एका वाक्यातच कान उघडणी, चौकशी, विचारपूस सगळं काही त्यांनी बरोबर केलं. असं माझ्या बाबतीत खूपदा घडलं की वेगवेगळ्या फेजेसमध्ये वेगवेगळ्या काळात माझं केंद्रात सलग येणं होत नसे आणि खूप दिवसांनी केंद्रात जाताना खूप टेन्शन यायचं. पण या खूप दिवसाची गॅप स्वामींनी फक्त छान बघून हसलं किंवा भुवया उंचावून बघितलं की दूर होत असे. पण त्यांच्या हसण्याचे आणि भुवया उंचावून बघण्याचे वेगवेगळे अर्थ मात्र त्यावेळी जाणवत. पण ते कधी रागावून किंवा ओरडत नसत, ते अर्थ बरोबर तेवढ्या छटांमधनं कळत असत. असंच कोरोना काळामध्ये पण लॉकडाऊन चालू असताना खूप दिवस केंद्र किंवा स्वामींची भेट झाली नव्हती. तर स्वामींचा अचानक एक दिवस फोन आला आणि ते म्हणाले, हॅलो स्वामी बोलतोय. काही नाही, आज सहज आठवण आली म्हणून फोन केला. कसा आहेस तू आणि बाकीचे कसे आहेत अशी सगळ्यांची चौकशी केली आणि मग त्यांनी तो फोन ठेवून दिला. हाच त्यांचा शेवटचा फोन आणि आमचा झालेला शेवटचा संवाद. खरं तर माझ्यासारखे असे कितीतरी युवक, मुलं, मोठी माणसं, असं प्रत्येकाचंच स्वामींशी एक वैयक्तिक नातं आहे आणि त्यांचे असे खास वैयक्तिक प्रसंग आहेत. त्यामुळेच ते नेहमी सगळ्यांचे स्वामी असले तरी प्रत्येकाला माझे स्वामीच वाटतात. परवा एक गंमत बघितली. आमच्या तिथल्या गल्लीमध्ये रस्त्यावरून खूप शेळ्या मेंढ्या जात होत्या आणि ती गल्ली पूर्ण ब्लॉक होती आणि त्या रस्त्यामध्ये काही फांद्या वाकलेल्या होत्या आणि बाजूने गवत उगवलं होतं. तर त्या कळपातल्या काही मेंढ्या मागे राहून ते गवत खात होत्या आणि त्याच्यातच रमत होत्या आणि मागून तो मेंढपाळ येऊन त्यांना बरोबर मेन कळपात नेऊन सोडत होता. माझं पण काहीसं थोडंसं असंच होतं. कधी कधी रस्ता चुकतो, पण आपला मेंढपाळ खूप स्ट्रॉंग आहे. तो आपली शेवटची मेंढी जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत काही सोडणार नाही. आणि आपल्याला सर्वांना आपलं घर काय ते माहितीच आहे आणि आपली वाटचाल या स्वगृहापर्यंत निमित्त स्वगृहापर्यंत होवो हीच गुरुचरणी मी प्रार्थना करतो. आणि त्यानिमित्ताने स्वामींशी विषयी थोडंसं बोलण्याची संधी मिळाली, मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आता याच्यानंतर गुरुपरंपरा स्वरदा आपल्याला सांगणार आहे. आपण सगळ्यांनी मागोमाग तिच्या म्हणायचे. आपल्या स्वरूप संप्रदायाची एकंदर गुरुपरंपरा आदिनाथांपासून सुरू होते. हा योग संप्रदाय आणि ध्यानयोग हे त्याचं प्रधान अंग आहे. आदिनाथांपासून पुढे ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत जे योगसिद्ध पुरुष या संप्रदायात होऊन गेले त्यापैकी कुणीच संसारी नव्हते. त्यानंतर मात्र संसारी सिद्ध पुरुषांची परंपरा निर्माण झाली. संसारात राहून योग साधना करून ईश्वर प्राप्ती करून घेता येते हे त्यांनी दाखवून दिलं. यापैकी अलीकडच्याच काळात होऊन गेलेले सिद्ध पुरुष म्हणजे रामचंद्र महाराज, गणेशनाथ महाराज, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ आणि आपले स्वामीजी. या नाथसंप्रदायातील काही सिद्ध पुरुषांचे स्मरण स्वामी स्वरूपानंदांच्या एका अभंगामध्ये आहे. तर ती गुरुपरंपरा स्वरदा आपल्याला सांगेल. आपण तिच्या मागोमाग म्हणूया. हरिओम. आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर, आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर, तयासी नमस्कार भक्तिभावे, तयासी नमस्कार भक्तिभावे, तयाच्या पासोनी शिवशक्ती बीज, तयाच्या पासोनी शिवशक्ती बीज, लाधले सहज मत्स्येंद्राते, लाधले सहज मत्स्येंद्राते, मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी, मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी, गोरक्षे गहिनी धन्य केला, गोरक्षे गहिनी धन्य केला, गहिनी नाथे बोध केला निवृत्तीसी, गहिनी नाथे बोध केला निवृत्तीसी, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा, ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी, ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी, रामचंद्र महादेव रामचंद्र,
रामचंद्र महादेव रामचंद्र प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ योग सार ऐसे परंपरा प्राप्त लोकसार ऐसे परंपरा प्राप्त सद्गुरु गणनाथ देई मज सद्गुरु गणनाथ देई मज स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन 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 सद्गुरु चरण उपासिता सद्गुरु चरण उपासिता सद्गुरु प्रसादे होनी कृतार्थ सद्गुरु प्रसादे होनी कृतार्थ झाले आत्मतृप्त स्वरूपानंद झाले आत्मवृत्त स्वरूपानंद स्वरूपानंदे बोध केला माधवासी स्वरूपानंदे बोध केला माधवासी माधवे माधव पूर्ण केला माधवे माधव पूर्ण केला सद्गुरु माधवानंदे होऊनी प्रसन्न सद्गुरु माधवानंदे होऊनी प्रसन्न दिधला आत्मयोग विश्वालागी दिधला आत्मयोग विश्वालागी आत्मबोधाचा हा आक्रमिता पंथ आत्मबोधाचा हा आक्रमिता पंथ प्रगटे आत्मज्ञान गुरुकृपा प्रगटे आत्मज्ञान गुरुकृपा प्रार्थी शिष्यगण राहो आत्मभान प्रार्थी शिष्यगण राहो आत्मभान तेणे समाधान अखंडित तेणे समाधान अखंडित तेणे समाधान अखंडित तेणे समाधान अखंडित हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत. आता याच्यानंतर सौ रश्मी बापट अभंग सादर करेल. याला तबलेला साथ आहे प्रसाद वैद्य आणि हार्मोनियम सोहम घाटे. लागो गुरु राया गुरु राया तुझे ध्यान ध्यान
श्री गुरवे नमः. आता याच्यानंतर डॉक्टर गजानन नाटेकर साधक संवाद साधतील, तर त्यांना मी स्टेजवर. हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरुचरण उपासिता. प्रत्येक संतांच्या काव्याची एक पंचलाईन असते. तसं गुरुपरंपरा आदिनाथांपासून सुरू झाली, ती आपल्यापर्यंत आली, स्वामींपर्यंत आली. ते मांडत असताना या एकूण गुरुपरंपरेची जी पंचलाईन आहे ती ही आहे की स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरुचरण उपासित. साधक संवाद साधायचा आहे असं आशुतोष म्हणाला. एकादशीच्या घरी शिवरात्र असा एक मराठीमध्ये म्हण आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी खायला मिळत नाही. तसं आज झालेलं नसून एका आषाढी एकादशीच्या दिवशी आज गुरुपौर्णिमा आहे. एकादश म्हणजे 10 इंद्रिय आणि 11वं मन हे संयमित करून राहायचं, त्याला उपास असं म्हटलेलं आहे. ते जमलं तर जमलं, पण उपासाची लिस्ट फॉलो करायची. कालच मला एक व्हॉट्सॲपवर म्हणजे ऑनलाईन मागवण्याची खरी एक तोटे आहेत त्याचा हा आहे की ते लोक आपला मोबाईल त्यांच्या हॉटेलच्या लिस्टमध्ये रजिस्टर करतात. तसं पुण्यातल्या काही हॉटेल्समध्ये माझा नंबर रजिस्टर आहे. तर त्यांनी आजचा मेनू पाठवलेला आहे एकादशीचा. म्हणजे असं करता येऊ शकेल, अशा प्रकारे एकादशी करता येऊ शकेल हे ज्यांनी कुणी एकादशीच्या उपवासाला सुरुवात केली त्याला वाटलं पण नसेल हे असं होईल. पण या सर्व माध्यमातून सर्व इंद्रिय संयमित करून, खरं तर ते रोज करण्याची आवश्यकता आहे, पण रोज करायला आम्हाला आवडत नाही. जसं अभ्यास आम्ही लहानपणापासून परीक्षेच्या आधीच 15 दिवस सुरू करायचो, तसंच रोज संयमित जीवन राहायची माणसाला इच्छा नसते, आवड नसते तितकी. म्हणून निमित्त निर्माण करून करून त्या निमित्ताने हळूहळू उपासनेचं वळण अंतःकरणाला लावणं. ह्याच्यामधून हे एकादशी, आषाढी एकादशी विठ्ठलाचं स्मरण आहे. आणि त्याच्याबरोबर हळूहळू उपासाच्या निमित्ताने सर्व इंद्रियांचा आहार कंट्रोल करणं. आहार याचा अर्थ केवळ खाणं कमी करणं हा तर एक भाग आहे. गोंदवलेकर महाराजांकडे एक व्यक्ती आली होती आणि ते संयमित आहार वगैरे करत असत, पण त्यांना काहीतरी असं मनात आलं की आपण काहीतरी व्रत करावं, म्हणून मग त्यांनी उपास करायला सुरुवात केली. आणि मग सुरुवात केल्यानंतर महाराजांकडे गेले आणि असं उपास सुरू केला आहे तर काय करू. तर ते म्हटले की उपासाच्या दिवशी नामस्मरण नेहमीसारखं होतं का जास्ती होतं. ते म्हटले उलट कमी होतं भुकेमुळे. मग उपाशी राहून भूक करून नामस्मरण कमी करण्यापेक्षा नेहमी खाता तेवढं खा आणि नामस्मरण जास्ती करायचा प्रयत्न कर. या सगळ्यातून साधायचं हे आहे की उपवास याचा अर्थ अंतःकरण ईश्वराभिमुख करून ठेवणं. त्या निमित्ताने त्या दृष्टीने एकादशी साजरी करावी आणि त्या एकादशी साजरी करता करता पूर्णत्व प्राप्त व्हावं. एकादशी हे नैमित्तिक न राहता रोज व्हावी थोडी थोडी. आणि मग गुरुपौर्णिमा ह्याच्यामध्ये गुरूंचं ज्ञानस्वरूपाने जे पूर्णत्व आहे त्याचं प्रतिबिंब आमच्या अंतःकरणात पडावं. त्यांना गुरूंना पहिल्या किंवा संतांना पहिल्या
मनात येणारा प्रतिक्रिया जी आहे ती प्रसन्नता, बरं वाटतं. संतांकडे मजा असते असं रामकृष्ण म्हणत असत. एक जण आले होते रामकृष्णांकडे आणि ते अनेक ठिकाणी जात असत. तर त्यावेळेला एक विद्वान व्यक्ती कलकत्त्यामध्ये प्रवचन करत होते. अचलानंद तीर्थावधूत असं त्यांचं नाव होतं. तर मग ते कसे आहेत असं रामकृष्णांनी त्यांना विचारल्यानंतर, ते खूप विद्वान आहेत, खूप चांगली प्रवचनं करतात, मग ते चांगले की मी चांगला असं रामकृष्णांनी विचारल्यावर ते म्हटले की त्यांची तुमच्याशी काही तुलना होऊ शकेल का, ते केवढे विद्वान आहेत. असं म्हटल्यानंतर रामकृष्ण बालक स्वभाव होता, बालक बुद्धी नाही, बालक स्वभावाचे होते. तर शांत बसले आणि त्याच्यावर थोड्या वेळाने ती व्यक्तीच म्हणाली की असं असलं तरी तुमच्याजवळ मजा आहे. तर त्याच्यावर रामकृष्ण हसले आणि म्हटले बरोबर आहे, संतांजवळ मजा असते. संत स्वतः मजेत असतात, हे त्याचं कारण आहे. स्वामी कित्येक वेळेला असं म्हणत असत की युवा केंद्रांमध्ये युवांबरोबर कायम राहिल्यामुळे मी असा आहे अजून. पण ते उलटं होतं. ते इतके स्वतः युवा फेजमध्ये होते की आमच्यासारखी नवीन युवा असलेली पण मनाने मरगळलेली लोक पण हळूहळू ताजी होऊन जात त्यांच्याकडे बघून. देवस्थळी आजी होत्या त्या अशा प्रकारे स्वामींच्या आठवणी काढणाऱ्या व्यक्तींना ऊर्जा मंत्री म्हणत, की त्यांच्याकडे बघून ती ऊर्जा मिळते. ती काही ऊर्जा त्या लोकांची नव्हती, ती स्वामींच्या एकूण प्रसन्नतेची ऊर्जा घेऊन व्यक्ती वावरते संतांच्या. तसं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक गोष्टी, स्वामींबद्दलचे भाव दाटून येणं, त्यांच्याबद्दलच्या आठवणी, या सगळ्या जरी भाग असला तरी मुख्य भाग जो आहे तो स्वामी म्हणणे झाले कृतार्थ जीवन. कृतार्थता प्राप्त होणं हे या गुरुशिष्य संबंधांचं मूळ हेतू आहे. आणि ती कृतार्थता शिष्याला प्राप्त व्हावी असं गुरूंना खरं तर खूप जास्ती वाटत असतं. शिष्याला वाटतच असेल अशी गॅरंटी नाही. तो अनेक कारणाने गुरूंकडे आलेला असतो. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास, तर या उभयतांचा हव्यास पुरे एकसरा असं म्हटलंय. तर सद्गुरूंच्या पाशी तो प्रश्न नाही आहे, सत्शिष्य आम्ही आहोत का आणि ते होत कसं जाऊ, हा मुख्य प्रश्न आहे. आणि तो साधण्याची प्रेरणा स्वामी स्वरूपानंद त्यांचं जीवनचरित्र मांडतातच आहेत, पण त्याच्याबरोबर हे शिकवण्याचा भाग आहे की गुरुपरंपरा भक्तिभावाने म्हणतोच आहोत, पण पुढचं काय. स्वामी म्हणे झाले त्यांच्याबद्दल ते झालं आहे, आमचं व्हावे कृतार्थ जीवन, सद्गुरुचरण उपासिता. म्हणून आज अनायसे आषाढी एकादशीचा उपास आहे, तोच शब्द इथे पण उपासिता असा स्वामी स्वरूपानंदांनी पण आलेला आहे. त्याचा अर्थ काय आहे याच्यावर स्वामी स्वरूपानंदांच्या समोर, म्हणजे तिथे ते असताना जी भक्त मंडळी होती, साधक मंडळी होती, तिथे चर्चा चालू होती की उपासिता या शब्दामधून स्वामींना नक्की म्हणायचं काय आहे. तर वेगवेगळे अर्थ अनेक लोकांनी मांडले की स्वामींच्या पायाशी बसून, गुरूंच्या पायाशी बसून. तर त्याच्यानंतर एकाने असा अर्थ मांडला की उपनिषद ह्याच्यामध्ये उपनिषद ह्याच्यामधून जो भाव मांडलेला आहे की ज्या गुरूंच्या पायाशी बसण्याची योग्यता प्राप्त करून घेणं. म्हणून आम्ही सहज गुरूंच्या पायापाशी बसून आम्ही शिष्य आहोत अशा प्रकारचा भाव मनामध्ये येतो आमच्या. म्हणजे आम्ही काही अगदीच भक्तिभाव नसलेले किंवा काहीच पोटेन्शियल नाही अशातला भाग म्हणायचं पण कारण नाही. म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दृष्टीने स्वामी ज्या वेळेला बोलत असत त्यावेळेला गुरूंबद्दलचा भाव, स्वामी माधवनाथांबद्दलचा भाव व्यक्त करत, पण त्याच्याबरोबर मुख्यतः ज्या पुढची त्यांची प्रवचनं होती ती साधक म्हणून डेव्हलप करत जावं अशा प्रकारच्या प्रेरणा देणारीच होती. म्हणून साधन, अभ्यास आणि सद्गुरू याच्यावर प्रवचन झालेलं होतं. आणि त्याच्यामध्ये पण फोकस जो होता तो साधन आणि अभ्यास याच्यावर जास्ती आहे. सद्गुरू आहेतच आणि ते प्रेरणा देतात, त्यांच्याकडून शिकत जाऊ हा भाग आहे, पण जी प्रायोरिटी आहे ती साधन अभ्यास याला आहे. आणि तो अभ्यास हा हळूहळू कृतार्थतेकडे नेणारा व्हावा अशी जाणीव या गुरुपरंपरेच्या निमित्ताने, त्याच्या स्मरणाच्या निमित्ताने आम्ही करतो आहोत. म्हणून गुरुस्मरण गुरुपौर्णिमेच्या दिवशी इतर, म्हणजे हा स्वामी असं म्हणत असत की गुरुपौर्णिमा हा शिष्यांचा उत्सव आहे, तो गुरूंचा उत्सव नसून शिष्यांचा उत्सव आहे. वर्षभरात आपण वेगवेगळे उत्सव साजरे करत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीने आपल्याला दिलेली आहे. याचं कारण मूळ आपण आनंद स्वरूप आहोत,
त्या आनंद स्वरूपाचं स्मरण वेगवेगळ्या कारणाने आम्हाला व्हावं अशा सोयी करून दिलेल्या आहेत. महाराजांनीच असं म्हटलं होतं की दिवाळीच्या दिवशी असं काही झालेलं नसतं की आदल्या दिवशीचे सगळे प्रॉब्लेम संपलेले असतात. सगळे प्रॉब्लेम तसेच असतात. तरी पण आम्ही सकाळी मोठ्या हुरूपाने उठून पहाटे अभ्यंगस्नान करून सगळ्या गोष्टी छान करतो, फराळ करतो, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो, बाकीचे प्रॉब्लेम उद्या बघू असं असतं. त्याप्रमाणे आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून आम्हाला शिकवली गेलेली आहे सहजगत्या. ते इतर सण आणि गुरुपौर्णिमा हे एका तराजूत तोलता कामा नयेत. त्याचं कारण या गुरुशिष्य संबंधांचा जो हेतू आहे तो शिष्याला आत्मज्ञान प्राप्त व्हावं हा आहे. आणि वर्षभर त्या माध्यमातून तसेच चालत असू तर त्या गुरुपौर्णिमेला अर्थ निर्माण होतो. दरवेळेला गुरूंचं स्मरण हे जे आहे भावनिक अंगाने होत राहतं. म्हणजे तुम्ही नाही म्हटलं तरी भावना ही अशी गोष्ट आहे किंवा गुरूंचा स्पर्श ज्यांना लाभलेला आहे, स्पर्शाचा अर्थ प्रत्येक वेळेला शारीरिक स्पर्शातला भाग नाही, पण त्यांची नजरसुद्धा ज्यांच्यावर एकदा पडलेली आहे विसरू शकत नाही अशा प्रकारचा तो भाग. स्वामी स्वरूपानंदांनी ज्या वेळेला स्वामी गणेशनाथांकडून अनुग्रह झाला त्यावेळेला लगेच समाधी अवस्था प्राप्त व्हावी अशी त्यांची इच्छा होती आणि तसा समज होता थोडासा. पण तसं झालं नाही असं म्हटल्यानंतर गणेशनाथ महाराज असं म्हणाले की विरजण लावलेलं आहे. अनुग्रह हे विरजणासारखं आहे हे त्याच्यातून त्यांना सांगायचं आहे. अनुग्रह झाला म्हणजे आता झालं, आता एव्हरीथिंग विल बी टेकन केअर ऑफ. मी जिथे एका ठिकाणी जॉबला होतो तर ते जे व्यक्ती होती तर ती मी देव मानणारी होती पण तितपतच, म्हणजे सगळं सिक्युरिटी राहावी, आपलं उद्योगधंदा नीट चालावा म्हणूनच होतं. आणि नवीन फॅक्टरीचं बांधकाम केल्यानंतर ते अपूर्वच असं झालं सरकारकडून की त्याचा दरवाजा उत्तरेकडे आला, दक्षिणेकडे आला. आणि मग दक्षिण दिशा ही अशुभ वगैरे म्हटल्यानंतर तिथे एक पंचमुखी मारुतीचं हे लावलं. म्हटलं हे कोणाला डिसीव करताय तुमच्या मनात जी इन्सिक्युरिटी आहे. आता आमचं काही बोंबलच उद्या जाऊन तर पंचमुखी मारुती शुड टेक केअर ऑफ दिस. अशा प्रकारचा भाव हा गुरूंबाबत अनुग्रह झाल्यानंतर येऊ शकतो. बऱ्याच अंशी तो असतो की आमच्या अडचणी आणि ह्या सगळ्या गोष्टी जरी किती आम्हाला शुद्ध परमार्थ कळला वगैरे आम्ही जरी म्हणत असतो, तो कळला आहे तद्बाबतीत प्रश्न नाही आहे, वळला आहे का हा प्रश्न आहे. म्हणून स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्रामध्ये जे पहिलं वाक्य आहे की खरा परमार्थ हा परिस्थिती बदलूच नसून असलेली परिस्थिती आनंदाने जगायची कला शिकवतो. ह्याच्यामधून ती आनंदाने जगण्याची कला कशाने निर्माण होईल तर स्वतः आनंद स्वरूप आहोत याचं स्मरण सतत करत राहण्याने ते होईल. आणि केवळ असं घोकून पण होणार नाही की मी आनंदरूप आहे, आनंदरूप आहे, आनंदरूप आहे, तसं होतच नाही. चेहराच तसा आम्ही सकाळपासून आनंदरूप असाच कधीच होत नाही. बंदारदादांनी ती पूर्वी आठवण सांगितली होती की आळशी माणसाचं चेहरा बघू नये असं स्वामी समर्थांनी म्हटलं, त्यांच्या वाङ्मयात आलं आहे. ते कसं काय तर स्वामी म्हटले होते की याचा अर्थ सकाळी उठल्यानंतर आरशात पाहू नये. तसं दरवेळेला आम्ही ऐकलेला बोध हा स्वाध्यायाच्या अंगाने, चिंतनाच्या अंगाने आणि प्रत्यक्ष साधनेच्या अंगाने आमच्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न ज्या वेळेला करतो त्यावेळेला हळूहळू कृतार्थतेकडे पावलं पडत असतात. कृतार्थता अशी ओव्हरनाईट होणारी गोष्ट नाही आहे की काल रात्री झोपले, ध्यान करून झोपले, सकाळी उठल्यावर कृतार्थ झाले, असं नाही होत. कृतार्थ हा शब्द इन इटसेल्फ स्पेशल आहे. आणि असं छातीटोकपणे म्हणणं हा शब्द स्वामी स्वरूपानंदांच्या पर्सनॅलिटीला सूट होणारा नाही आहे छातीटोकपणे. पण निश्चयात्मक रीतीने बोलणं ह्याच्यामध्ये ती व्यक्ती परिपूर्णतेला गेल्यानंतरच एखादी व्यक्ती म्हणू शकते की कृतार्थ जीवन झालं. आणि हे अतिशय आयुष्याच्या अलीकडच्या वयात स्वामी काय म्हणत की 26व्या वर्षी लिहिलेल्या पत्रामध्ये ते द्विअवधानी चित्त ठेवायचं ही साधना स्वतःहून करत होते आणि ते मित्राला लिहित होते. ह्याच्यामध्ये हे दिसतं 26व्या वर्षी केलं, आम्हाला 26व्या वर्षी आमचा अनुग्रह पण नव्हता झाला असं पण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असू शकतो. पण इट इज नेवर टू लेट असं म्हणण्याचं कारण असं आहे की कायम आम्ही काहीच नाही आहोत ह्यांच्या म्हणजे या सगळ्या महात्म्यांचं जे चरित्र आम्ही ऐकतो, पाहतो, त्यांच्या प्रमाणात बघितलं तर आमचा संवेग, आमची भक्ती, आमची साधना हे कुठेच पडत नाही पुरे. हे जरी माहिती असलं तरी स्वतःला कमी समजणं हे सगळ्यात मोठं पाप आहे असं स्वामी विवेकानंद म्हणत असतात.
त्याप्रमाणे ह्या सगळ्या चरित्रांमधून प्रेरणा घेऊन आम्ही जसे कसे आहोत ते सगळं आमच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. ते व्यक्तिमत्व जर का आम्ही रोज थोडा वेळ ध्यानामध्ये बाजूला ठेवून केवळ माझ्या मूळ अस्तित्वाच्या जाणीवेवर लक्ष केंद्रित करून राहायची सवय मला लागली तर ते व्यक्तिमत्व हळूहळू हळूहळू उजळत जाईल नकळतपणे. अंतरी गेली या अमृत बाह्यकाया लखलखीत असं समर्थांनी म्हटलं आहे. बाह्यकाया लखलखीत करण्याची कितीही केली तरी ते एका लिमिट पलीकडे होणार नाही. सगळं ते बाहेर आज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून चाललेलं आहे ते बाह्यकाया लखलखीत करण्याचाच प्रकार चाललेला आहे. अंतरी अमृत प्राशन करण्यासाठी थोडंसं आधी देवांना पण अमृत मिळण्यासाठी समुद्र मंथन करावं लागलं देव असून सुद्धा. तर आम्हाला आमच्या आतमधलं अमृत तत्व पाहिजे असेल तर आमच्या मनबुद्धीच्या साह्याने आमच्या अंतरंगाचं मंथन करावं लागेल तर अमृत प्राप्त होईल. ते आहे आतमध्ये, कुठून तरी आणून सोडण्याची गोष्ट नाही आहे, मुळातच आहे. पण ते अनुभवाला आलं तर सगळं खरं आहे. रामकृष्ण जसे म्हणत असत की कोणीतरी दूध फक्त पाहिलं आहे, कोणी दुधाविषयी ऐकलं आहे, कोणीतरी दूध चाखलं आहे आणि एखादाच असा असतो की जो दूध पचवून दष्टपुष्ट झालेला आहे. संत म्हणजे अशा व्यक्ती आहेत की ज्यांनी ते पचवून ज्ञानस्वरूप होऊन गेले. पण आम्ही किमान पाहिलं आहे स्वामींच्या स्वरूपाने. आम्ही किमान त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वाङ्मयात, एकूण अभ्यासामधून, आम्ही केलेल्या स्वाध्यायामधून दरवेळेला गुरुपौर्णिमा असं म्हटल्यानंतर स्वामींकडून फटके खायची एक सवय होतीच की गुरुपौर्णिमेला काय केलं ह्याच्यापेक्षा काय नाही केलं ह्याची आधी मोठी समोर आठवायची. मी स्वामी असं म्हणत असत की गृहपाठ न केलेली मुलं जशी चेहरा चोरत चोरत वर्गात फिरतात तसं बराच काळ खूप लोक आपल्यापैकी स्वामींपुढे आपण फिरलेलो आहोत. प्रश्न नाही आहे, पण अजूनही वन हॅज टू बी अ लाईफ लाँग स्टुडंट इन अ गॉड्स युनिव्हर्सिटी असं जे गुरुदेवांचं वाक्य स्वामी कायम उद्धृत करत. याचा अर्थ हे आहे की आजपर्यंत बीत गया सब बीत गया असं म्हणून हळूहळू साधनेची पावलं कृतार्थतेकडे नेणारी म्हणून समजून उमजून टाकणं ही आमची जबाबदारी आहे साधक म्हणून. स्वामींचं कार्य स्वामींनी देह ठेवल्यानंतर कसं होईल, कसं जाईल ते स्वामी बघून घेतील. आमच्यावर जे स्वामींनी कार्य केलं की आम्ही जसं आशुतोष म्हटला की रेंगाळलेली मेंढ्यामध्येच आहोत आपण सगळे. तर रेंगाळलेल्या मेंढ्यांमधून हळूहळू त्यांना किती मेंढपाळाला उभं करायचं ही थोडीशी आपल्याला भान असलं पाहिजे. आणि थोडं आमचं साधनेची पावलं चालता चालता त्याच्यातून ज्या काही व्यक्तिमत्वाचा विकास होतो आहे त्या दृष्टीने जे पुढे मुख्य कार्य जे आहे ते आम्ही स्वतःला डेव्हलप करण्यातूनच होणार आहे. कार्य इज नॉट इक्वल टू दरवेळेला मोठे समारंभ करणं. कार्य याचा अर्थ ती व्यक्ती ज्याला ज्याला अनुग्रह मिळालेला आहे, ज्याला ज्याला हा मार्ग समजलेला आहे. अनुग्रह मिळणं हा एक भाग आहे, पण अनुग्रहानंतर जसं ते विरजणाचं उदाहरण आहे की विरजण लागल्यानंतर त्याला कंड्युसिव्ह वातावरण ठेवायला लागतं, तसं अनुग्रह झाल्यानंतर मार्ग मिळाला. अनुग्रह म्हणजे कृपा असं जरी असलं तरी स्वामी स्वरूपानंद असं म्हटले होते की कृपा ही स्वतंत्र गोष्ट आहे आणि ती साधनेच्या जो शोधीला आपणासी सद्गुरू कृपा कळेल त्याचे. त्यामुळे शोधीला आपणासी हा जो भाग आहे हा डेली टास्क आमचा व्हावा. फक्त ध्यानाच्या वेळेला नव्हे, इतर वेळेला पण ज्या ज्या वेळेला आठवण होते त्या त्या वेळेला सेल्फ फोकस करून राहण्याची आमची किती कपॅसिटी आहे हे तरी कळावं. फटीक येतो ध्यानाचा. 1-2-2.5 तास एखाद दिवशी चुकून ध्यान झालं तर झालंच, म्हणजे पुढच्या 8 दिवस करावं असं पण वाटत नाही, एवढं फुलफिल्ड वाटायला लागतं. म्हणून ज्ञानाचं एक खूण अशी आहे की यू फील कंटेंटेड विदिन युअर सेल्फ. कोणाची ही गरज भासत नाही, पण ती कंटेंटमेंट थोड्या वेळ आम्हाला ध्यानामधून मिळते. त्याच्याने आम्ही असं पोट आमचं भरून जातं मनाचं की बास आता जमलंय. असं ते जमलंय हा फील आला की तो हळूच खाली सरकतो आणि मग नक्की काय झालं होतं ते कळतं. तसं कृतार्थता हा जो प्रवास आहे पावला पावलांनी करता करता संतांच्या पण आयुष्यात संतांचे शेवटचे शब्द काय होते स्वामी काही काही वेळा सांगत असत तसं की रमण महर्षींनी शेवटचा शब्द जो उच्चारला तो संतोषम असं म्हणून उच्चारला. स्वामी स्वरूपानंदांनी ओंकार करून देह ठेवला. हे आत्ताच मी काही काळापूर्वी बाबू काकांकडून ऐकलं. पण अशा प्रकारे लास्ट मिनिट आमचं काय होईल माहिती नाही. त्याला रामकृष्ण खूप उत्कृष्ट दृष्टांत देत असत की पोपटाला कितीही शिकवलं मिठू मिठू बोलायला त्यावेळी तरी त्याला तो एरवी ज्यावेळेला सेफ असतो त्यावेळेला मिठू मिठू बोलतो, पण ज्या वेळेला मांजर झडप घालतं त्यावेळेला तो ओरिजिनल आवाजातच ओरडतो.
तसं कितीही वरून आम्ही पॉलिश केलं, भक्त आहोत असं दाखवलं, तरीसुद्धा आतमध्ये जोपर्यंत आम्हाला ईश्वर सोडून इतर गोष्टींची इच्छा ही प्राबल्याने आहे, तोपर्यंत आमची अवस्था इमॅच्युअर आहे. असं आम्ही कुठेही असलो, काहीही लोक आम्हाला मानत असले तरी आतमधून सावध असणं. साधके असावे सर्वदा सावध, यत्ने कामक्रोध आवरावे. स्वामी समर्थ. अशा प्रकारे कृतार्थता ही ज्ञानाच्या अंगानेच होत असते. दुसरी सर्व केवळ भावाच्या अंगाने ते करण्याचा प्रयत्न करणं हे स्वतःशी फसवणूक करणार का आहे. त्यामध्ये गुरूंचा महिमा वगैरे मोठीच गोष्ट आहे, पण गुरूंचा महिमा कधी ते अनुभवलं तर आहे, आम्ही अनुभवलं तर. म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला गुरूंचं स्तवन करतात, त्याला जी उंची आहे ते ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिभेने आहे, हा एक भाग आहे. पण दुसरं म्हणजे पूर्णत्वाला गेलेला शिष्य ज्या वेळेला गुरूंचं स्तवन करतो, त्यावेळेला ते नक्की काय त्यांनी आम्हाला दिलं आहे ह्याची त्याला खरी खरी जाणीव असते. आणि इतर लोक तसं मानून चाललेले असतात आपल्याला की आम्हाला स्वामींनी काय दिलं, तुला अजून कळलं नाही आहे काय दिलं, काहीतरी ग्रेट दिलं एवढं वाटतं, पण तरीसुद्धा ते ज्यावेळेला अनुभवाला येईल त्यावेळेला ती कृपा म्हणजे काय हे कळेल. आधणी घातली या हरळ, होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. आधणामध्ये हरळ म्हणजे वाळू घातली तरी तांदूळ त्याचे होतील, पोट भरेल. तयापरी श्री गुरु करती जया अंगीकारू, ते होऊन ठाके संसारू मोक्षमय आघावा. संसार हा खरं तर बांधणारा आहे, पण श्रीगुरूंनी जर का अंगीकार केला तर तो संसारच मोक्षमय होईल. म्हणजे संसारच मोक्षमय होईल याचा अर्थ संसार करत असताना पण संसाराचं मुख्य स्थान हे बाहेर नसून आमच्या आतमध्येच सांसारिकता आहे आणि त्याच्यामधूनच आम्ही अडकलेलो आहोत. कालच एक मी व्हिडिओ बघितला, एक मांजराचं पिल्लू पिंजऱ्यामध्ये घातलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एका साईडला पिंजरा पूर्ण ओपन होता, पण त्याला इतकी सवय लागलेली होती की ज्या बाजूला जाळी आहे तिथूनच त्या आतमधून मॅव 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 करत बसलेलं होतं. जरा इकडे बघितलं असतं तर ते बाहेर पडलं असतं. आणि खरा व्हिडिओ आहे, म्हणजे AI वाला नाही आहे. त्याच्यावरून त्यांना असं इंडिकेट करायचं आहे की अशा प्रकारे आम्ही पण एका बाजूला दरवाजा उघडा असताना पण तिकडे लक्ष देत नाही आहोत, कारण आम्हाला इतर गोष्टींचं बंधन आम्हीच ओढवून घेतलेलं खूप आहे. म्हणून साधनेसाठी वेळ मिळत नाही ही तक्रार पुलंच्या भाषेमध्ये पूर्वीचं पूर्ण राहिलं नाही. हे वाक्य उच्चारायची मुभा ही बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना असते. तसं साधनेसाठी वेळ मिळत नाही ही तक्रार पण आता अनुग्रह झालेले आणि 50 वर्षापूर्वी अनुग्रह झालेले हे सगळेच जण देत असतात. संतांनी ती कधी दिली नाही. हे पाहून आपण थोडं 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 त्यांच्याकडे बघून शिकावं आणि त्या अंगाने स्वतःला डेव्हलप करत जाणं हे खरं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचं खरं खरं गुरुपूजन आहे. सर्व संत परंपरेचं आहे. स्वामींचं असं ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला स्वामी कधीही सांप्रदायिक अभिनिवेश घेऊन वावरले नाहीत. जे जे साधू दिसती वेगळाले परी स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले असं म्हणत असताना सर्व संतांच्या ठिकाणी ज्यांच्याकडून आम्ही शिकलोय, काही ना काही आम्हाला मिळालं आहे, त्या संतांच्या ठिकाणी आणि त्यांचं मूर्त स्वरूप एक मार्ग लागतो. म्हणून कृपा ही या भागामध्ये आहे की एक आखून दिलेला मार्ग आमच्यापर्यंत आला. तो आखून दिलेला मार्ग आत्मज्ञानाकडे नेणारा ही जाणीव स्पष्टतः आली. त्यामुळे आम्ही भरकटण्याची, स्वामींच्या शब्दात फाफळण्याची शक्यता नाही. तरी आम्ही त्या मार्गावरून चाललो नाही तर तो मार्ग म्हणजे शॉर्टकट आहे, मार्ग म्हणजे शॉर्टकट आहे असं म्हणून पोचणार नाही. एक गावंढळ व्यक्ती उभी होती रस्त्यामध्ये आणि एक जण धावत धावत आला बॅग बिग घेऊन आणि काय हवं आहे तर म्हटलं की अशा प्रकारे मला रेल्वे स्टेशन कुठे आहे ते सांगा. तर रेल्वे स्टेशन या बाजूला आहे, किती अंतरावर आहे, 2 किलोमीटरवर आहे, किती वेळ लागेल पोचायला. तर किती वेळ लागेल पोचायला असं म्हटल्यावर तो शांत बसला. तो म्हणाला तुला ऐकायला येत नाही का मी विचारतो किती वेळ लागेल पोचायला. तरीही तो शांत बसला आणि एवढं करून तुझा तो बोलतच नाही म्हटल्यावर हा माणूस बोलला ह्याच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही म्हणून तो धावत सुटला. आणि धावत सुटल्यावर याने सांगितलं 10 मिनिटात पोचशील का. असं मग आधी का नाही सांगितलं, कारण तुझा धावण्याचा वेग मला माहिती नव्हता. मग रस्ता किती छोटा आहे याला महत्त्व नसून चालण्याचा वेग आम्ही वाढवत नेण्याकडे थोडंसं लक्ष देणं. ॲज फार ॲज पॉसिबल असं स्वामी कायम त्यांचा मूलमंत्र होता. तर तो ॲज फार ॲज पॉसिबल हा त्यांचा खूपच जास्ती होता. आम्ही आमची जी कपॅसिटी आहे थोडीशी वाढवण्याचा प्रयत्न करू. एकट्याने होत नसेल तर एकत्रित रीतीने करू. की
आमच्याला परमार्थ हा एकट्याने व्हायला पाहिजे वगैरे सगळं ठीक आहे, नाही होत आहे ना, साह्य घेऊ आणि थोडंसं एकत्रित येऊन अशा प्रकारे एकत्र येण्याचा उत्सवाचा उपयोग काय आहे गोंदवलेकर महाराजांना विचारलं होतं. तर इथून जाताना आमच्या धारणा अधिक विकसित करून गेल्या, ईश्वरबुद्धी आमची वाढत गेली, तर या सगळ्या सोहळ्याचा उपयोग आहे. नाहीतर एरवीचे समारंभ आणि ह्या समारंभामध्ये तसा फरक राहणार नाही आणि तो फरक न ठेवणं हे आमच्याच हातात आहे, सजग राहणं हे आमच्या हातात आहे. म्हणून स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरू चरण उपासिता. चरण उपासिता तर चरण सद्गुरूंचे ज्या उपासना मार्गावरून चालले त्यांना आम्ही फॉलो करत जाऊ. असं करण्याने जे आम्हाला आंतरिक समाधान प्राप्त होईल तीच सद्गुरूंची खरी पूजा आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. थोडंसं उजाळा देण्यासाठी म्हणून निमित्त म्हणून आजचं या कार्यक्रमामध्ये साधक संवाद या निमित्ताने थोडेसे जे काही बोलणं झालं ते स्वामींच्या चरणी अर्पण करून मी थांबतो. हरि ओम तत्सत. आता याच्यानंतर मंदार दादा सर्वांचे साधक संवाद साधतील. वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकायमाने संसार हालाहल मोह शांत. श्रीराम. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा कामू, आरामू की भ्रांतीसी कामू विषयावरी. जसं आत्ता गजानन दादांनी गुरुपरंपरेच्या आधाराने कृतार्थ झाले जीवन ही भूमिका मांडली. गुरुपरंपरेमध्ये आपण वारसा आपल्याला मिळालेला आहे, तो इतका सहजगत्या मिळालेला आहे. म्हणजे काही वेळेला असं अनुभवाला येतं की लोक असे पटापट सांगतात की माझा अमुक दिवशी अनुग्रह झाला, अमुक दिवशी अनुग्रह झाला. तर आज इतक्या ठिकाणी गेल्यानंतर लक्षात येतं की आपल्यासाठी स्वामींनी परमार्थ खूप इझी करून दिला. रादर तो तितका इझी नाही आहे प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे आपल्याला काही वेळेला असं होतं की काय आपल्याला नक्की मिळालंय वारसानी तेच लक्षात येत नाही. आपण आपलं सांभाळत असतो पण काय सांभाळतोय ते पण माहिती नसतं. दिले ते फक्त कॅरी फॉरवर्ड करत असतो. म्हणजे स्वामींनी सगळ्या सद्गुरूंनी, ही परंपरा आहे सद्गुरूंची, त्यांनी आपल्यापर्यंत नक्की काय आणून दिलेलं आहे, आपल्याला काय त्यांनी वारसा दिलाय आणि आपण काय पुढे करायचं आहे. म्हणजे त्यांना कधीच काही अपेक्षा नव्हती की आपण हेच केलं पाहिजे. म्हणजे असं आत्ता गजानननी सांगितलं ती एक गोष्ट इतका हसायला लागलं की वर्षभर आपण काय नाही केलेलं आहे ते चेहरे घेऊन गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या समोर फिरताना फार अवघडल्यासारखं वाटतं. आणि ती गोष्ट खरी आहे की असं वर्षभर जर नीट ध्यान झालं नसेल नियमित, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी नेमकं मनात द्यायचं की आत्ता स्वामींच्या समोर गेलो आणि स्वामींनी विचारलं तर. असं आपले स्वामी फार चांगले होते, ते विचारायचे नाही नसते किंवा असं ते सांगायचे पण नाही. एकदा स्वामींना एकाने डायरेक्ट प्रश्नच विचारला होता की तुम्हाला असं कळतं का की कुठला साधक किती साधना करतो ते. असं ना, तर स्वामी बोलायला एकदम आपले भंधाडत होते. ते म्हणाले की कुठला साधक किती साधना करतो ते मला कळत नाही, पण कुठला साधक साधना करत नाही ते बरोबर कळतं मला. असतं त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं. तर आपल्या बाबतीत तसं व्हायला नको, हा भाग महत्वाचा आहे. म्हणजे जो वारसा आपण घेऊन पुढे जाणार आहोत आयुष्यामध्ये, आपल्याला जो मिळालेला आहे, आपण ज्या गुरु परंपरेतले अनुग्रहित आहोत,
स्वामी नेहमी असं म्हणायचे की आपण श्रीमंत बापाची मुलं आहोत. बाप कोण आहे आपल्याला हे माहिती आहे, तो श्रीमंत आहे हेही माहिती आहे, पण त्याची श्रीमंती आपल्याला कळली आहे का, हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. जी आपल्याला त्यांनी सहजगत्या दिलेली आहे, पण कशा पद्धतीने दिले. तर माऊलींनी सांगितले तैसा हृदयामध्ये मी रामू. स्वामी तेच सांगत आले, प्रॅक्टिकली समजावून सांगत आले. त्यांचा एक आवडता शब्द होता स्वामींचा, बिझी शेड्यूल असं ते म्हणायचे, की सगळे इतके बिझी असतात की त्यांना स्वतःसाठीच वेळ नसतो. असे इतके बिझी असतात लोक. असतात आपापल्या व्यापामध्ये, आपण संसारामध्ये असतो, बिझी असतो, पण ह्याचा अर्थ आपला स्वतःलाच वेळ काढायला मिळू नये, आपली श्रीमंती आपल्याच डोळ्यांनी बघण्याचा आपल्याला वेळ मिळू नये, याचा अर्थ दुर्दैव नाही. मग जे सहज सद्गुरूंनी आपल्याला दिलंय, मी तुम्हाला सांगतो इतक्या सहजतेने परमार्थ फारसा लोकांपर्यंत प्रस्तुत केला जात नाही आजही. म्हणजे मोठ्या स्वामींच्या जीवनामध्ये मी प्रसंग नागपूरच्या त्यांच्या आनंद यात्रेमधला वाचला होता की एका साधिकेला त्यांनी तिच्या इच्छेनुसार रेल्वेच्या बोगीमध्ये अनुग्रह दिला होता त्याच ठिकाणी, की आत्ता तुझा अनुग्रह. तिची इच्छा होती, त्या काही गोष्टी जमल्या नाहीत, आत्ता देतो मला अनुग्रह, आणि रेल्वेच्या बोगीत बसून तिथे अनुग्रह दिला. इतकं ॲटीज आणि ते सुद्धा पॉलिश पद्धतीने परमार्थ आपल्यासमोर स्वामींनी ठेवलाय. फार क्लिष्ट करून केलेला असतो. नाही तर मी अनेक ठिकाणी गेलो, एका ठिकाणी अनुग्रहाची पद्धत आजही असं आहे की तिथे गेल्यानंतर जेव्हा ती व्यक्ती त्या व्यक्तीनं विचारते की मला यांचा अनुग्रह घ्यायचा आहे, तेव्हा ते सांगतात की त्यांचा 1.5 कोटी जप लिहून झाल्यानंतर विचार करू, असं काहीतरी. तो त्यांचा प्रश्न आहे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण अशी कुठलीही अट आपल्याला स्वामींनी ठेवली नाही. इच्छा आहे, मार्ग चालण्याची तयारी आहे, त्याला तो मार्ग देऊ मोकळे व्हायचे. प्रश्न त्यांनी देण्याचा नाहीच आहे, प्रश्न आता आहे आम्ही काय करण्याचं. म्हणजे आपण दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करतो, पण दरवेळेला मी हे स्वतःला विचारलं पाहिजे की मागच्या गुरुपौर्णिमेमध्ये आणि आताच्या गुरुपौर्णिमेमध्ये माझ्यात जरा तरी बदल झाला का साधनेच्या पातळीवरती, का मी अजून तिथेच आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या 9व्या अध्यायातली ही ओवी आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतीसी कामू विषयांवरी. ते माऊली आहेत म्हणून अशा शब्दामध्ये बोलतात. समर्थांचे शब्द भंडारच असतात, म्हणजे ते वर्णन करतात. वरती करुनी दाताळी श्वानपुत्रे हाडे सगळी, तैसा विषयी तळमळी विषय सुखा कारणे. गोंदवलेकर महाराजांनी त्याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं की कुत्रा हाड चघळत बसलेला असतो आणि ते इतकं तो आवडीने चघळत बसतो की त्याच्या हिरड्यातलं रक्त त्याच्याच जिभेला लागत असतं. त्याला वाटत असतं की मी जे हाड चघळतोय त्यातनं मला ते आनंद मिळतोय. आपल्या बाबतीत तसं होत नाही ना, हे आपण एकदा स्वतःला विचारलं पाहिजे. म्हणजे सगळं माझ्याकडे आहे, मग सद्गुरूंचा अनुग्रह आहे, मी साधना करतो आहे असं मी म्हणत असतो, कृतीने आम्ही करत असतो नक्की, पण ते काही वेळेला असं होतं की करायचं म्हणून पण केलं, कारण का स्वामींनी सांगितलेलं आहे. मी काही साधकांशी बोलताना असं जेव्हा काही शंका विचारतात त्याला नंतर काही गोष्टी कशा लक्षात येतात, तसं ते एक साधक मला म्हणाले होते की म्हणे स्वामी असताना एवढी साधना माझी झाली नाही, पण आता स्वामी नाही आहेत तर माझी साधना खूप चांगली होते. याचं कारण की आता सारखं असं वाटतं की ते असतानाच केली असती तर किती बरं झालं असतं असं ते. आता हा ठीक आहे, भावनिक पातळीवरती त्यांनी ते व्यक्त केलं ठीक आहे, पण अगदी अध्यात्माच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर ह्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. म्हणजे त्यांच्या पश्चात साधना करायची नसते याच्यातला भाग नाही आहे, पण ही भूमिका काय उपयोगाची आहे. हा साधक संवाद आहे म्हणून मी अशा गोष्टी थोड्या म्हणतोय, मनातलं व्यक्त करतो. जे आता अनेक साधकांशी बोलताना अनेक ठिकाणी गेल्यानंतर ज्या अडचणी लक्षात येतात साधनेमधल्या, हे गोंदवलेकर महाराजांचे जे अंतरंग अधिकारी केतकर, भाऊसाहेब केतकर, त्यांचा ज्यावेळेला तो 11 कोटीचा जप पूर्ण झाला आणि ती कथा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की बाबा बेलसरे म्हणाले की आपण त्याचा एक मोठा उत्सव करू, तर तेव्हा ते म्हणाले की नाही उत्सव वगैरे काही नको. ते म्हणाले उत्सव काही नको, कसं 11 कोटी जप पूर्ण झाला ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ते म्हणाले की नाही महाराज माझ्या आयुष्यात आले ही मोठी गोष्ट आहे. मग ते म्हणाले एवढा 11 कोटी जप केलात कशाला, तर ते म्हणाले महाराजांना आवडायचा म्हणून. आपण एवढं एकच वाक्य गृहीत धरतो, पण आपल्याला त्या वाक्याचा गर्भित अर्थ कळत नाही. फक्त त्यांना आवडायचा म्हणून त्यांचा 11 कोटी जप झालेला नाहीये.
हा त्यांचा शरणागत भाव आहे की माझ्याकडनं जो घडला तो त्यांना आवडायचा म्हणून माझ्याकडनं केला गेला. पण शिष्य आणि गुरु यांची आवड जेव्हा एकसारखी होते तेव्हा हे शक्य होतं. म्हणजे माझ्या गुरूंची जी आवड आहे ती जेव्हा माझी निवड होते त्याच वेळेला हे शक्य आहे. नाही तर माझी जी निवड आहे ती गुरूंची आवड असावी असा माझा हेका असतो काही वेळेला. तसं असतं का नाही. भाऊसाहेब महाराजांचं उदाहरण उच्चच आहे, प्रश्नच नाही की त्यांनी तो सरळ भाव सांगितला की महाराजांना आवडायचं म्हणून मी साधना केली, पण महाराजांना जी आवडायची ती माझ्या आवडीची आहे म्हणून ती माझ्याकडनं घडली, हा त्यांचा भाव होता. त्यामुळे आम्ही सुद्धा साधना करतो ती केवळ स्वामींनी सांगितले म्हणून नाही, त्यांनी सांगितले म्हणून नाही. कारण आपण साधना केल्यामुळे सद्गुरूंना काय ते कुठच्या आपल्या साधनेने ते कुठे जात नसतात, ते गेलेले असतात तिथे. त्यांना ती तळमळ आहे की ज्या आनंदामध्ये मी आहे, ज्या भूमिकेत मी आहे, ज्या मुक्तीच्या अवस्थेमध्ये मी आनंद भोगतोय तो माझ्या शिष्याला मिळावा, त्याला मिळावा, त्याच्याकडेही ते सहज शक्य असताना म्हणून त्या तळमळीने ते साधना देत असतात. खूप लोक शिष्य आहेत आणि कुणी साधनाच केली नाही तर स्वामींना काय फरक पडणार आहे. तळमळ असते, त्यांना असं वाटेल की अरे काय मी इतकी मोठी लेगसी लोकांना देतोय पण त्याचं त्यांना काही किंमत, वारसा, नाथ संप्रदायाचा मी अनुग्रहित आहे म्हणजे काय आहे, योग परंपरा आहे, योगाची श्रीमंती आहे आपल्या परंपरेमध्ये आणि ते आपल्याला सहज शक्य आहे. याच्यासाठी पुढच्या काळामध्ये जसं आता आपण ऐकलं की पहिले सगळे जे अधिकारी होते ते सगळे काही संसारी नव्हते, पण नंतरच्या काळामध्ये स्वामी माधवनाथ, स्वामी माधवानंद हे सगळे विशेषतः प्रपंच करून परमार्थ किती वरच्या पातळीवरती पूर्णावस्थेला नेता येतो हे दाखवून देण्यासाठी त्या, आणि तो सुद्धा त्यांनी छान करून दाखवला. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांची होई की हृदयामध्ये राम, अरे आपल्या हृदयात काय त्यांनी अंतःकरणामध्ये आपल्याला काय जागृत करून दिले, काय आपल्याकडे आहे जे आपल्यालाच माहिती नाही. त्यांनी सांगितलं अरे राम आहे तुझ्या हृदयामध्ये. तर हृदयामध्ये राम असेल तर त्या व्यक्तीचं जीवन कसं असलं पाहिजे. साधनेला धरून ज्याचं जीवन असतं ना ते जीवन स्वभावतः आनंदी होतं, लक्षात ठेवा. पण ते साधनेला धरून असलं पाहिजे. जमेल तेव्हा साधना करणाऱ्याचा आनंद जीवन नसतं कधी, वेळ काढून. असं खूप लोक काय मला ध्यानासाठी वेळ काढावा लागतो. ज्या वेळेला ध्यानासाठी वेळ माझा राखला जातो तेव्हा साधना घडते, लक्षात घ्या. मी बाकी सगळे वेळ कसे राखून ठेवतो तसं साधनेसाठी मला वेळ राखून ठेवता आला पाहिजे. ही माझी साधनेची वेळ. वेळ मागे पुढे होऊ शकते आताच्या लाईफस्टाईलनुसार काही वेळेला, पण वेळच नाही मिळत असं शक्यच नाही. म्हणजे नाही मिळाला तर दुर्दैवच आहे. म्हणजे मी एक कथा मागे पण सांगितली होती, वाचली होती की तो एक भिकारी एकदा त्या देवळासमोर बसून भीक मागायचा, तर तिकडनं एक साधू चालले होते समोरनं. त्यांनी त्या भिकाऱ्याकडे बघितलं आणि त्यांना काय वाटलं त्याच्यावरती की हा इतका प्रामाणिकपणे इथे उन्हात तानात बसलेला असतो बिचारा भीक माग. ते त्याला म्हणतात की अरे भीक मागण्यापेक्षा मग मी सांगतो ते ऐक. काय म्हणे, तू जिथे बसतोस ना तिथे खड्डा खण, तुझं काम होईल असं. तर त्याला वाटतं ह्या कुठला साधू आहे काहीतरी सांगतो खड्डा खणी, ते मला वेळ आहे का खड्डा खणायला. एवढी गर्दी असते, खड्डा खणण्याच्या नादात 4-5 भीक देणारे लोक निघून जातात म्हणून तो लक्षात येत नाही. नंतर तो मरून जातो एक दिवशी. तो मेल्यानंतर ती जागा एका देवळाची असते, तर आता दुसरा भिकारी येण्यापेक्षा आपण आपली जागा ताब्यात घेऊ म्हणून ते तिथे सगळं ती जागा साफ करतात. त्याच्यानंतर तिथे थोडंसं बांधकाम करायला ते खणतात. तर जिथे तो भिकारी बसलेला असतो तिथे खणल्यानंतर त्यांना खालती तिथे मोहरांचा अंडा मिळतो. ते साधून त्याला सांगितलेलं असतं की जिथे बसल्यास तिथे खालती खणलं असतं तुला तुझं काम होऊन जाईल. तो त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही, दुर्लक्ष करतो. आम्ही आमच्या साधूकडे दुर्लक्ष जरी केलं नसलं तरी खड्डा नीट खणतो की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. रोज तर रत्न आपल्या आतमध्येच असतं, ते आताच मिळतं. मग आपल्याला कळेल की ज्ञानेश्वर महाराज सांगतात माऊली आपल्याला काय काय म्हणजे समर्थाने डायरेक्ट कुत्रे हाडे चगळी डायरेक्ट ते स्टेटस बोलतात एकदम. माऊली थोडं सौम्य आहे. म्हणजे दृष्टांत देताना त्या ओवीमध्ये ते म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची या पदरा आड परी ते अवेरून गोचिड अशुद्ध काय सेविती का कमलकंदा आणि दुर्दरी नांदणूक एकेची घरी परी परागू सेवीचे भ्रमरी येरा चिखलेची उरे.
मोठे स्वामी असं म्हणायचे की संत आपल्याला काय काय म्हणतात, गोचीड, बेडूक, काय वाटेल ते म्हणतात आपल्याला. हे ते उदाहरण दृष्टांत म्हणून आहे की गोचीड अगदी गाईच्या स्तनावरती असते, परंतु तिच्या अगदी एक पदर बाजूला केला कातडीचा की मागे दूध आहे, पण ते दूध न प्राशन करता ती अशुद्ध रक्त सुद्धा अशुद्ध पीत बसते. आपण तसे नसलो तरी हे एक प्रतिकात्मक असं सांगितलेलं आहे की आम्ही आमचं जीवन जगत असताना आमच्याकडे एवढी मास्टर की आपल्या सद्गुरूंनी दिलेली असताना सुद्धा आपल्या जीवनामध्ये तितका आनंद का वाटत नाही आपल्याला. याचं कारण साधना त्या योग्यतेने होत नाहीये, त्या दिशेने होत नाहीये. एक तर भीतीपोटी होते, कारण सद्गुरूंनी सांगितलेली आहे नाही केली तर काहीतरी अरिष्ट येईल, काम बनणार नाही, आज ध्यान झालं नाही. व्यवहाराशी काही संबंध नसतो त्या गोष्टीचा, म्हणून आपल्याला फारसं अडत नाही. मागे पण मी सांगितलं की असं स्वामींनी सांगितलं असतं की तू रोज ध्यान कर, आता अनुग्रह झालाय की नाही तर रोज ध्यानाला बसायला पाहिजे. जर नाही ध्यान केलंस ना तर तुझं असं आर्थिक नुकसान होईल, लोक सगळं टाकून ध्यानाला बसतील. काही नको जाऊ दे बाबा पहिले ध्यान, कारण का भीती, नुकसान. इथे असं नुकसान काय होणार आहे, काही काय नुकसान होईल, जन्मांचं नुकसान होईल, ज्याचं आता कॉन्ट्रीब्युशन आपल्याला माहिती नाहीये काही. पण असं नाहीये, लक्षात ठेवा. हा सगळा कौतुक सोहळा हा काही लिमिटेड पिरियड ऑफरमध्ये असल्या कारणाने आपण त्याची किंमत ठेवली पाहिजे की आपल्याला फार कमी वेळेमध्ये, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सहजगत्या आपल्यापर्यंत हा महान योग परंपरेचा मार्ग आपल्यापर्यंत सद्गुरूंनी आणलेला आहे, जो इतका इझिली आणला जात नाही. कुठलाही आडपडदा न ठेवता त्या योग साधनेमधली सगळी सिक्रेट्स उगाच काहीतरी स्वतःजवळ लपवून काहीतरी गूढता निर्माण न करता स्वच्छपणे शास्त्रीय पद्धतीने आपल्या समोर मांडलेली आहेत. एवढं मांडल्यानंतर सुद्धा जर का नाही हो मला नाही जमत करायला, तर मोठ्या स्वामींच्या भाषेमध्ये तू कर्म दळिद्री आहेस, असं स्वामी माधवनाथ म्हणायचे. ते नेहमी असं म्हणायचे की प्रयत्न करतो तो साधक, तक्रार करतो तो बाधक, आणि कुणाला बाधा निर्माण करतो, स्वतःलाच. तसं आपलं होता कामा नाही की काय आपण उगाचच काहीतरी वेगवेगळ्या. अरे आपल्या अंतःकरणामध्ये राम असताना, माऊली असं म्हणते तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. हृदयामध्ये जर राम आहे तुला कळलं तर तुला बाकी गोष्टींची चिंता करायची काय गरज आहे. एखादी गोष्ट असेल नसेल, मी आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी राहणं हा एक वेगळा भाग आहे, पण नाही आहे त्या गोष्टीची चिंता वाहत बसणं हा फार व्यापाचा भाग आहे. की दुर्मुखलेले चेहरे असं, असं स्वामींबरोबर एकदा कल्याणला स्वामी आले होते तेव्हा एका ठिकाणी जायचं होतं. एक व्यक्ती होती आणि त्यांनी खूप आग्रह केला स्वामींना की आमच्या घरी या, आमच्या घरी या. प्रवचनाला यायचे ते, त्यांना ते असं वाटलं की यांना घरी घेऊन जाऊ असं वगैरे. स्वामींना आता घरी जायच्या आधी पटकन मला म्हणाले की म्हणजे तू त्यांच्याकडे जाऊन आलायस का आधी कधी. तर मी म्हटलं नाही, मी कधी त्यांच्याकडे गेलोच नाही, ते पहिल्यांदा आले कार्यक्रमाला, माहिती नाही मला कोण येते, पण ते येतात रेग्युलर प्रवचनाला तुमच्या, जेव्हा जेव्हा स्वामी यायचे तेव्हा ते यायचे. तर तू एकदा जाऊन ये त्यांच्याकडे असं. म्हणजे आता असं कसं आपण जाणार ना त्यांच्याकडे, स्वामी पटकन म्हणाले की तू जाऊन ये त्यांच्याकडे एकदा. तर आता त्यांना जाऊन सांगणार काय नाही की मी आधी बघायला आलोय तुमचं घर, असं कसं सांगणार त्यांना. मग काहीतरी नाटकात काम करायचं ना, त्याचा काहीतरी ऑफर करायला पाहिजे. म्हणून त्यांच्याशी असं बोलण्यामध्ये करून तुमचा पत्ता कुठे आहे, तुमचं घर, असं करून की तुम्ही कितव्या मजल्यावर राहता वगैरे असं उगाच त्यांना काहीतरी विचारून मी त्यांच्या घरी घुसलो होतो. आणि मला तोपर्यंत कळत नव्हतं की स्वामी मला असं काय म्हणाले की यांच्या घरी जाऊन एकदा. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर ना असं, ते व्यक्ती ती भाऊक होती, पण त्यांच्या घरामध्ये ना असे भरपूर फोटो, विविध देवांचे, कित्येक देवांचे फोटो मला आठवत पण म्हणजे मला माहितीच नाहीत, ते देवसुद्धा माहिती नाही. असे असतात, असे वेगवेगळ्या लोकांचे कुलदेवता वगैरे असतात, वेगवेगळ्या ठिकाणी असतात, त्यांचे वेगवेगळी रूपं असतात, पण असे भरपूर फोटो, मोठं देवघर वगैरे, असं ते वेगळंच काहीतरी वातावरण होतं. तिथे गेल्यानंतर मला कळलं की स्वामींनी मला काय बघायला सांगितलं होतं ते, की औपचारिकता आणि उगाचच अवडंबर स्वामींना आवडायचं नाही. आणि मग मी गेल्यानंतर स्वामींनी सांगितलं की स्वामी मी गेलो होतो त्यांच्याकडे, तुम्ही सांगितलं पण असं असं त्यांच्याकडे. ते हसले, ते मला काही नाही, जाऊ त्यांच्याकडे, त्यांना फक्त सांग की स्वामी येतील, फक्त चहा पितील आणि निघतील, बाकी कुठलंही काहीही करायचं नाही असं त्यांनी सांगितलं. ते काहीही करायचं नाही म्हणजे काय ते मला लगेच कळलं की स्वामी म्हणायचे शनी मारुती करायचा नाही माझा. आल्यानंतर डायरेक्ट
आता हे बारीक बारीक गोष्टी आहेत त्यांच्याबरोबर, अशा कितीतरी प्रसंग. पण त्याच्यात एक लक्षात येतं की त्यांनी जे अध्यात्म आपल्या समोर मांडलं, याचा अर्थ ते कुलाचार मानत नव्हते का, असा प्रश्न येतो कित्येक वेळेला, की आपले स्वामी कुलाचार मानत नसतील का काही गोष्टी. असं नाही आहे, लक्षात ठेवा. त्यांचा भर हा अध्यात्माच्या सूक्ष्मतेवरती होता. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही वेळेला खूप वेळ जातो, स्पष्टपणे मी सांगतो तुम्हाला, खूप वेळ खर्ची होतो. करूच नका असे कुठलेही संत सांगत नाही. आपापले कुलाचार आपण जरूर करावेत, पण ते एका मर्यादेत राहून करावेत. मुख्य वेळ हा साधनेला दिला पाहिजे, की जे मला दिलंय सद्गुरूंनी, की तुला ह्याच जन्मामध्ये या देहामध्ये असतानाच ईश्वराची अनुभूती घेता येईलच, जर मी सांगतो त्या मार्गाने साधना केलीस तर. तसं आपण केलं पाहिजे. आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव हा त्या भूमिकेसाठी असतो, की गुरुपौर्णिमा टू गुरुपौर्णिमा. हा कार्यक्रम झाला की पुढच्या कार्यक्रमाची वाट बघायची फक्त. मध्ये काय करतो, मधली तो भाग फार महत्वाचा आहे. मी स्वामींनी असं नमस्कार करताना विचारलं, काय रे कसं चाललंय, तर कसं चाललंय म्हटलं, ती बहुतांशी लोकांचं उत्तर काय असायचं, छान चाललंय, नोकरी वगैरे व्यवस्थित आहे. अरे सद्गुरू ते कधी विचारत नसतात. कसं चाललंय हे त्यांच्या विचारण्याच्या मागे भूमिका साधनेच्या संबंधितच असते. हे साधना कशी चालू. मोठ्या स्वामींकडे मी अगदी सुरुवातीला पहिले मोठ्या स्वामींकडे जायचो, 93 साली त्यांना. तर त्यांच्याकडे कधीही गेल्यानंतर ते पहिला प्रश्न असं विचारायचा, कसा आहेस असं विचारायचं. तर कसा आहेस म्हटल्यानंतर स्वामींना माहितीच असायचं उत्तर काय असणार आहे प्रत्येकाचं. तुम्ही कुणालाही विचारा, कसा आहेत तुम्ही, बरे आहे. आम्ही आयुष्यभर बरेच असतो. बरेपणातनं आनंदी वृत्ती आमच्याकडे कधी प्राप्त होणार आहे. मोठे स्वामी असं म्हणायचे नेहमी, की आनंदी आहे असं सांगणारे विरळे असतात, की कसा आहे आनंदी आहे असं कोणी सांगतच नाही. त्यामुळे कधी कधी त्यांच्याकडे भीतीच वाटायची जायला. कारण तो तर अगदी सुरुवातीचा काळ होता, 93च्या आसपासमधला आठवत आहे. तेव्हा साधना वगैरे हे सगळं, मुळात ध्यान साधना ही नव्याने तेव्हा कळलेली होती. दासबोध सुद्धा पहिल्यांदा आयुष्यात हातात आला तो माया अपार्टमेंटमध्येच गेला. तोपर्यंत दासबोध हातात आलेला नव्हता. तोपर्यंत इंद्रजाल कॉमिक्स होती हातामध्ये. नंतर आवड हा भाग वेगळा आहे. मला मुख्य सांगायचा भाग आजच्या दिवशी असा आहे, की आपल्याला एक खूप मोठा वारसा आपल्या सद्गुरूंकडनं मिळालेला आहे. आपण तो नुसतं असं सांगणं की आम्ही नाथ संप्रदायातले अनुग्रहित आहोत, त्याने काही आणि कोणाला सांगण्यासाठी मुळात नाही आहे. मला ते प्राप्त करता आलं पाहिजे. मी ठरवलं पाहिजे की माझ्या सद्गुरूंनी उभं आयुष्य त्यांनी वेचलं केवळ आणि केवळ मला हे समजावं म्हणून, मला हे मिळावं म्हणून. माझी काहीतरी शिष्य म्हणून एक ड्युटी असायला पाहिजे, एक कर्तव्य आहे माझं, की ते प्राप्त होईल का न होईल हा भाग सद्गुरु कृपेचा आहे. जसं शिर्डीचे साईबाबा असं म्हणायचे, ज्याचा गैरअर्थ अनेक लोकांनी काढलेला आहे. तुम्हाला माहिती नसेल म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही साई सच्चरित जर वाचलं, 53 अध्यायांचं त्यांचं पोथी आहे साई सच्चरित. त्या अख्ख्या 53 खूप मोठी आहेत, अध्याय खूप मोठे मोठे आहेत. ते खूप प्रसंग आहेत त्यांच्या जीवनातले. दाभोळकर, कारण ते बाबा असताना लिहिलेली पोथी आहे दाभोळकरांनी. सगळ्या प्रसंगामध्ये सगळ्या प्रत्येक ठिकाणी साईबाबांनी ध्यान साधनेचा उल्लेख केलेला आहे. पण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे, पूर्णपणे. बरं, त्यातून ह्या विभूती ज्या असतात त्या काही वेळेला असे गूढ वाक्य बोलतात की त्याचा पटकन अर्थ लक्षात येत नाही. आला तरी तो काही वेळेला लोक आपापल्या बुद्धीप्रमाणे काढतात, चुकीचा अर्थ काढतात. तसं त्यांचं एक सुंदर वाक्य आहे की ध्यान ही करण्याची गोष्ट नाही, होण्याची गोष्ट आहे, असं त्यांचं वाक्य आहे. त्या एका वाक्याला धरून लोक बडवत असतात की बाबांनी सांगितलं ध्यान करायची गरज नाही, ध्यान करायची गरज नाही. चूक. हे अर्धवट वाक्य आहे. कारण आपल्याला जेवढं हवं असतं सोयीस्कर तेवढं माणूस काढतो आणि सांगत बसतो. बरोबर आहे, ध्यान लागणं ही गोष्ट आपसुकच घडते. आत्ताच गजानंदी उदाहरण दिलं ना स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनातलं, की विरजण लावलेलं आहे. गणेशनाथ महाराज असं म्हणाले की विरजण लावलेलं आहे,
दही लागायचं ते लागणारच आहे, पण विरजण लागल्यानंतर दूध सुद्धा राहत नाही, ते दही पूर्ण राहत नाही, ते विरजण झालेलं असतं, म्हणजे प्रक्रिया सुरू झालेली असते. तसं ध्यान पूर्णावस्था कधी प्राप्त होईल, ती अनुभूती कधी येईल, त्याची वाट बघत बसणं म्हणजे साधना नाही. ते व्हायचं तेव्हा होणारच आहे, पण तिथपर्यंत जाण्यासाठी जी प्रत्यक्ष प्रक्रिया करावी लागते ती मला करावीच लागेल आणि समजून करावी लागेल. ती प्रक्रियाच आपल्यापर्यंत आणून दिलेली आहे, जी इतकी इझिली दिली जात नाही. ते आपल्याला फार सहज मिळाले, मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे आपल्याला काही वेळेला असं काय होतं की ध्यानाला बसायचं, स्वामींनी सांगितलं ध्यानाला बसा, डोळे मिटू. अरे नुसतं इतकं नाहीये ती गोष्ट. अल्टिमेट पॉवरशी आपला कनेक्ट होणार आहे हे आपण लक्षातच घेत नाही काही वेळेला, आपल्याच आतमध्ये. आणि ते काय नुसतं असं बसलं, आसन घालून बसलं, छान वाटतं, लोकांनाही बरं वाटतं जरा डोळे मिटून बसलं की, म्हणून तेवढ्यासाठी ध्यान नाहीये. ते बरं वाटण्यासाठी की ध्यानाला नॉर्मली जरी आपण 10 मिनिटं डोळे मिटून नुसतं स्वस्थ बसलं तरी आपल्याला बरं वाटू शकतं नॉर्मली. इथे तर आपल्याला विशिष्ट प्रक्रिया सांगितलेली आहे, पण ती प्रक्रिया आपण समजून नीट एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपला डायरेक्ट जो कनेक्ट आहे अल्टिमेट पॉवरशी, तो संबंध अनुभवाची गोष्ट ती जागा आहे. आणि ती लेगसी आपल्याला दिलेली आहे नाथसंप्रदायाने, ती मी किती सिरियसली केली पाहिजे. हा भाग गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा आहे. विचार केला पाहिजे, मी तेवढं करतोय का, ते करत आलेलो आहे का. नाही तर आम्ही काय हृदयामध्येच राम आहे, पण आम्ही भ्रांती असल्यासारखे काहीतरी विचार करत बसलेलो असतो. काय काय लोक काही विचार करतात. मी आत्ता परवाच मागच्या डोंबिवली केंद्र झालं, त्या केंद्रात आठवण सांगितली. अरे यूट्यूब हे भयंकर प्रकरण आहे. म्हणजे कसं आहे की ते माकडासारखं आहे, त्याला तुम्ही वळण लावाल तसं ते करणार. तुम्ही योग्य पद्धतीने वापर केला तर खूप चांगलं पण आहे, इन्फॉर्मेटिव्ह, पण ते चुकीची काही वेळेला काही सांगणाऱ्या गोष्टी आहेत. ते काय, आत्ता एक दुर्दैवी अपघात झाला विमानाचा, अहमदाबादच्या इथे भयानक अपघात झाला. त्याच्यानंतर ते यूट्यूबवरती काय काय यायला लागलं एकदम. एका साधकाने मला फोन करून विचारलं होतं, घाबरले होते ते, की ते काय कोणीतरी भविष्य वर्तवलं. 5 जुलै कालच झाली, सेफ, की 5 जुलैला पृथ्वी नष्ट होणार आहे असं एकाने भविष्य. आणि मला प्रश्न, आता काय होईल हो. म्हटलं मी नाही नष्ट करणार आहे पृथ्वी, मला काय असं मी काय करू शकतो त्याच्यात नष्ट. आणि समजा होणार असेल नष्ट, आता जगन्नियंत्यांनी ती बनवलेली आहे, त्यांनी जर ठरवलं तर तो त्याचाच मालकी हक्क आहे, तर तो काय करायचं ते करा. आपण काय करणार आहोत. नाही मग आपण काय केलं पाहिजे. म्हटलं काय नाही, बॅग पॅक करा. आता काय तरी ठरवलं घेऊन जायचं, सगळ्यांना घेऊनच जाईल, तू तर काय करणार त्याला. मला ते पटकन असं त्यावेळेला ह्या विषयावरती थोडं चिंतन चालू, एकदम लक्षात आलं की अरे खरंच काय आपल्याकडे काय लेगसी दिलेली असते, आपल्याकडे काय असू शकतं. लोक काय काय विचार करत बसलेले असतात. अरे तुला काय करायचंय. त्याला मी सांगितलं, काका तुम्ही हे तुम्हाला पहिले सांगितलं कोणी हे ज्योतिष भविष्य, हा कोण ज्योतिषी आहे की त्याला डायरेक्ट एकदम वर्ण कॉल आलाय 5 तारखेला सगळं नष्टच होणार आहे. म्हणजे आता बापरे, एवढं इंटरेस्टेड कोणाचं आहे. तर त्यांनी काहीतरी सांगितलं. म्हटलं अहो हे असलं काही बघत जाऊ नका. मी त्यांना सांगितलं, त्यांना मी स्वरूपयोगचं एक आपल्या स्वामींचा एक व्हिडिओ पाठवला. म्हटलं तुम्ही हे व्हिडिओ लाईनीत ऐका, हे असलं काही ऐकू नका. याचं कारण की आपण असं काही ऐकतो अशात भाग नाही आहे. मला सांगायचा मुद्दा त्यातला असा आहे की काहीतरी आपण आयुष्यभर काहीतरीच करत बसतो. साधना करत असतो, मी असं म्हणत नाहीये साधना करत नाही, पण साधना करून सुद्धा मला ती अनुभूती काय येत नाही. वर्षानुवर्ष अनुग्रह घेऊन इतकी वर्ष साधना करून सुद्धा आमचे चेहरे तसेच कसे असतात. चेहरे बदलण्याचं साधन म्हणजे ध्यान नाहीये, लक्षात ठेवा. पण मी ध्यान साधना चांगली करत असेल ती काही वेळा चेहऱ्यावर दिसते, आंबट चेहरे वगैरे, असं टेन्शनमध्ये. खूप लोकांना काय एक टेन्शन असतात. चिंता करीतो विश्वासी ज्यांनी म्हटलं त्यांच्याही चेहऱ्यावर कधी टेन्शन दिसलं नाही एवढं. शांतपणे साधना करत राहणं, आनंदी जीवन जगण्याची एक कला आपल्याला सद्गुरूंनी दिलेली आहे. आणि ती खूप मोठा वारसा त्यांनी आपल्याला ह्या गुरुपरंपरेतनं प्राप्त करून ॲटीज आपल्यापर्यंत दिलेला आहे. तुम्ही जर का इतर या सगळ्या संतांची चरित्र वाचलीत आधीची, जर कधी वाचायला मिळाली, तर आपल्या तुमच्या का संत चरित्र वाचावी त्याचे अनेक अँगल्स आहेत. मी तुम्हाला एक सांगतो की एक गोष्ट लक्षात येते की ह्या कित्येक लोकांना सद्गुरूपर्यंत पोचायला सुद्धा किती खडतर साधना करावी लागलेली आहे, जी आपल्याला करावी लागलेली नाही. मी तुम्हाला सांगतो
कित्येक वेळेला स्वामी पर्यंत अनुग्रह घेण्यासाठी सुद्धा जावं लागलेलं नाहीये. कित्येक वेळेला स्वामी जिथे गेलेत तिथे अनुग्रह झालेला आहे. त्यावेळेला असं लक्षात येतं की ही केवढी तरी मोठी परंपरा, केवढी लेगसी स्वामी घेऊन जात आहेत की तिथे जाऊन ते अनुग्रहित करताय. असं फार रेअर असतं. मी एकदा अगदी व्यक्तिगत ह्याच्यावरती स्वामींशी बोलत असताना एकदा असं विचारलं होतं. खूप अनुग्रह, कल्याणला एकदा अनुग्रह खूप झाले होते, म्हणजे संख्येने खूप इन द सेन्स संख्या जास्त होती अनुग्रहाची. आणि हे ठराविक संख्या झाल्यानंतर स्वामींनी फक्त सांगितलं की आता एवढीच नावं बास, असं ते म्हणाले. ह्याच्यानंतरची नावं आली तर पुढच्या यायला बघू आपण, पण आता एवढी बास. साधारण एक 30 नावं होती खूप, म्हणजे बरोबर आहे 30 लोकांचे अनुग्रही. खूप वेळ स्वामींचा त्याच्यामध्ये, कारण पहिले सगळ्यांशी बोलणं, प्रक्रिया सांगणं, आणि त्याच्यानंतर प्रत्येकाला डोक्यावरती हात ठेवून ती मार्ग सांगणं, समजावून सांगणं, गुरुमंत्र देणं, 30 अनुग्रह झाले. आणि ते झाल्यानंतर मग स्वामी थोडे विश्रांती, दुपारी स्वामींनी अशी विश्रांती घेतली ती. तर असं फार क्युरिओसिटी निर्माण झाली मला. आणि मी स्वामींना नंतर चहा पिताना असं विचारलं एकदा की स्वामी, अनुग्रह तुम्ही एवढे दिले, 30 अनुग्रह झाले, तर एवढे असं अनुग्रह झाल्यानंतर तुम्हाला त्याचा काही त्रास होतो का, असं त्यांना विचारलं. मी असं तुमच्यावर काही त्याचा परिणाम होतो का? कारण ते अशी इतके शांत, अगदी एखादं लहान बाळ खूप खेळून झाल्यानंतर जसं ते एकदम गाढ झोपतं, तसे ते दुपारी एकदम गाढ झोपले होते. मी असं स्वामींना रेअरली बघायला मिळायचं, इतके स्वामी शांत झोपलेले. पण तेव्हा मी त्यांना बघितलं खूप गाढ झोपले होते आणि नंतर फ्रेश झाले एकदम. म्हणजे असेही ते फ्रेश असायचे, पण जास्त फ्रेश वाटले. मग चहा पिताना मी त्यांना विचारलं की तुम्हाला खूप त्रास होतो का, ह्याचा त्रास होतो का काही? तर त्याला त्याचं पटकन म्हणाले की त्रास असा नाही होत, पण ताण फार पडतो काही वेळेला. वेगवेगळ्या वृत्तीची लोक, वेगवेगळी माणसं येणार, त्या प्रत्येकाला अनुग्रहित करायचं, देवाणघेवाण चालायचीच, असं ते पटकन म्हणाले. तर देवाणघेवाण चालायची ते वाक्य, असं स्वामींची काही ठराविक वाक्याची पटकन ते बोलून जायचे आणि मग ते डोक्यात घोळत राहायचं की देवाणघेवाण चालायची म्हणजे काय. मग तेव्हा लगेच प्रत्येक वेळेला विचारणं शक्य नसायचं. बोलण्याच्या ओघात मग नंतर ते एकदा स्वामींनी सांगितलं होतं की मी हे का सांगतोय की आपल्याला अनुग्रह झालेला आहे, तर तो अनुग्रह देत असताना आपल्या सद्गुरू काय दिव्यातनं गेलेले आहेत याची आपल्याला कल्पना नसते, म्हणून आपण ॲटीज असतो की हा माझा झालाय अनुग्रह. झालाय म्हणजे काय, ते काय कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यावर काय नुसतं झालं माझे ॲडमिशन, अनुग्रह झालाय तुझं, तुला कल्पना नाही आहे. त्यांच्याकडे आलेली जी योग परंपरेने जी काही विशेष शक्ती असते, मला स्वामींनी त्या दिवशी पहिल्यांदा स्पष्ट सांगितलं, त्याच्यातला 1 हिस्सा ते योग सामर्थ्याने शिष्याला प्रदान करत असतात. ते करत असताना त्यांची संपूर्ण साधना पणाला लागते, कारण ग्रहण करणारी व्यक्ती प्रत्येक वेळेला त्या योग्यतेची असते अशी नाही. तरी देखील प्रेमापोटी आणि त्याचं कल्याण व्हावं या सदिच्छेने सद्गुरू अनुग्रह देत असतात. त्यामुळे कित्येक वेळेला असं होतं की आम्ही अनुग्रह घेतो, पण अनुग्रह घेतल्यानंतर सुद्धा लगेच आपल्यात असा लगेच बदल होणार असं आपल्याला वाटतं. की आता साक्षात परात्पर सद्गुरू, जिथे स्वामी स्वरूपानंदांना हा प्रश्न पडला होता की अनुग्रह झाल्या झाल्या एकदम काही परिवर्तन होईल त्याच्यावरती, पण मला काही जाणवलं नाही, असं ते स्पष्ट म्हणाले गणेशनाथ महाराजांना. परात्पर स्वरूपानंदांसारखी व्यक्ती असं म्हणते, आपल्याला ते जाणवलं नाही तर ह्याच्यात काही फार मोठी गोष्ट नाही आहे, आपण त्याच्या ढळत असतो त्या बाबतीमध्ये, कारण एवढी साधनाच घडलेली नाही आहे, ती पहिल्यांदा घडणार असते. पण मला हे कळलं पाहिजे की मला ज्या गुरु परंपरेमध्ये मी अनुग्रहित झालेलो आहे, ज्या सद्गुरूंनी मला अनुग्रह दिलेला आहे, तो अनुग्रह दिला म्हणजे असं नुसतं डोक्यावर हात ठेवलं आता शिक्का बसला मी यांचा अनुग्रहित, इतकं ते इझी नाही आहे. आपली काहीतरी जबाबदारी आहे. त्यांनी खूप प्रयत्नांनी ते मिळवलेलं असतं आणि ते त्यांनी आपल्याला दिलेलं असतं. आपला आता तो वारसा हक्क म्हणून मी जपला पाहिजे की मला ते मिळालं पाहिजे. ज्याच्यासाठी मला अनुग्रहित केलेला आहे ती गोष्ट मिळेल की न मिळेल हा सद्गुरूंचा भाग आहे, पण मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न मात्र मी केले पाहिजेत आणि ते प्रेमाने आणि श्रद्धेने केले पाहिजेत. हे मी दर गुरुपौर्णिमेला येऊन नुसतं ठरवायचं नसतं, करायचं नसतं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो आपला एक भर असतो, भाव एकदम असं की आहे, तो भावनिक प्रांतच आहे, प्रश्नच नाही. खूप गोष्टी आहेत, मी सगळ्या गोष्टी सांगू नाही शकणार कारण की ते खरं खूप भावनिक आहेत आणि त्या बोलताच येणार नाहीत मला आत्ता इथे. आजच्या दिवशी तर नाहीच नाही, पण एक भाग महत्त्वाचा मला आजच्या दिवशी म्हणून सांगायचं आहे. फार काही विशेष बोलायचं आहे याच्यातला नाही,
पण एक मनातले भाव होते, हे खूप सांगावेसे वाटले. अनेक ठिकाणी आता जातो त्यामुळे अनेक लोकांच्या जेव्हा साधनेतले विशेष अडचणी लक्षात येतात तेव्हा कळतं की कुठे चुकतंय किंवा कुठे अडतंय. स्वतःवरूनच कळत जातं. आपणही ते करत असतो, चुकतच असतो. त्यामुळे आपल्याला एक मोठी लेगसी दिलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून टाकलेली आहे सोप्या भाषेमध्ये की तुझ्या हृदयामध्ये, स्वामी आपलं म्हणायचे बिंग सेल्फ तुम्ही एवढं पकडून ठेवा. मी तुम्हाला सांगतो, हे स्वामींचे शब्द आहेत. बिंग सेल्फ तुम्ही हे पक्क पकडून ठेवा, मी तुम्हाला सांगतो ह्याच जन्मात तुम्हाला ती अवस्था प्राप्त होईल, असं स्वामी म्हणायचे. एवढं छाती ठोकपणे कोणी सांगितलेलं मी आज तागायत ऐकलेलं नाही आहे. ते केवळ आपल्या स्वामींनी सांगितलं. इतर संतांनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या भाषेत सांगितलं, पण प्रॅक्टिकली आपल्या समोर येऊन आपल्या सद्गुरून ते सांगितलं. ते इझी करून दिलं. घरामध्ये बसूनच म्हणजे तुकाराम महाराज म्हणाले ठाईचं वैसोनी करा एकचित्त, पण त्या ठाईच्या शब्दाचे इतके अँगल्स स्वामींनी उलगडून दाखवले आणि ते इतके सोपे करून आणले की खरोखर घरामध्ये आहे त्या ठिकाणी बसून साधना करता येते. सगळं तर मला दिलं परमेश्वराने, सगळं उपलब्धी करून दिली, साधना उपलब्ध करून दिली. आता मला जमणार नाही का? आता तर जमलं पाहिजे ना. आणि एक लक्षात घ्या, नाही जमलं, नाही केलं, नुकसान काय आहे? आर्थिक नुकसान, व्यावहारिक नुकसान काही होणार नाही, जन्माचं नुकसान होईल. एक जन्म जाईल आपला, तो आनंद प्राप्त करायचा राहून जाईल. ते जसं आता गजाने सांगितलं ते इतकं मार्मिक पोपटाचं उदाहरण, त्याचं नाही, मी कथा वाचली होती की एक शिष्य होता, खूप श्रीमंत होता एका गुरूंचा, आणि खूप गडगंज श्रीमंत, आणि त्यांनी तो पोपट पाळला होता, सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवला होता त्याला त्या पिंजऱ्याला. तर त्याचे गुरु एक दिवस त्याच्या घरी आले आणि ते बघितलं त्यांनी कुतूहलाने, तर तो पोपट पिंजऱ्यामध्ये होता, सोन्याचा पिंजरा, श्रीमंत होता. तर तो पोपट आतमधनं स्वातंत्र्य 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 असं ओरडायचा. तर ते गुरुजी म्हणाले, अरे तो एवढं ओरडतोय स्वातंत्र्य स्वातंत्र्य, त्याला सोडून दे ना म्हणे. तर तो काहीच बोलला नाही. तो मला की तुम्ही आलायत तर तुमच्यात पवित्र हाताने त्याला सोडा. तर ते उघडतात पिंजरा त्याचा, तो बाहेर येतो पिंजऱ्यातनं, जातो उडून. तर त्याला वाटतं बघ तो किती आनंदाने उडून गेला की नाही. तो शिष्य काहीच बोलत नाही, शांत बसतो. थोड्या वेळाने तो पोपट पुन्हा परत येतो, स्वतःहून पिंजऱ्यात जातो, स्वतःहून पिंजऱ्याचं दार लावून घेतो आणि पुन्हा पिंजऱ्यात बसून स्वातंत्र्य स्वातंत्र्य स्वातंत्र्य. ती कथा वाचल्यावर मला असं वाटतं की आपल्याला स्वामींनी अनुग्रहित करून घरा पिंजऱ्याचं दार असं उघडं करून ठेवलेलं आहे. पण आमची खोड अशी आहे ते पोपटासारखी की आम्ही तेवढ्या पुरते बाहेर येतो, पुन्हा पिंजऱ्यात जातो आणि स्वातंत्र्य स्वातंत्र्य बोंबलत बसतो. अरे स्वातंत्र्य मिळणार कधी? दरवाजा दिलाय तो उघड ना, जा की बाहेर. साधनेचा दरवाजा आहे तो. तो साधना आपल्याला सद्गुरूंनी दिलेली आहे. आणि आजच्या दिवशी मला सगळ्यांना हीच प्रार्थना करावीशी वाटते की आपल्याला एक खूप मोठा वारसा हक्क या नाथ संप्रदायातनं आपल्यापर्यंत आलेला आहे. आपण त्या सगळ्या नाथ परंपरेचे वारसदार आहोत. तो वारसा टिकवणं ही तर आपली भूमिका आहेच, पण नुसतं वारसा टिकवून आम्ही अनुग्रहित आहोत, आम्ही ध्यान करत राहिलं पाहिजे. नित्य नेमाने समजून आणि श्रद्धेने ते केलं पाहिजे. नक्की ते आपल्याला प्राप्त होईल. आपल्या सद्गुरूंचे शब्द आहेत की तुम्ही जर का ते केलं प्रामाणिकपणे तर ह्याच जन्मात आपल्याला नक्की प्राप्त होईल. आणि मी तुम्हाला सांगतो सद्गुरूंचे वाक्य, कधीही सद्गुरू वेग बोलत नाहीत. त्यामुळे ते जर बोलले असतील की ह्याच जन्मात होईल तर ह्याच जन्मात नक्कीच होईल. फक्त ते कधी होईल ते त्यांनी सांगितलं की त्या पद्धतीने साधना केली पाहिजे, नेटानी, प्रायोरिटीवरती. इतर सगळ्या गोष्टी आपण करतोच आहोत, त्या आपापल्या पद्धतीने आपण करत राहणार आहोत. आपला परमार्थ म्हणजे स्वामींनी दिलेला परमार्थ हा अजिबात बोरिंग नाही. आपल्या सगळ्यांना तो अनुभव आहे, सगळ्यांना तो स्पर्श झालेला आहे की स्वामींनी शिकवलेला कुठलाही परमार्थ कधीही कंटाळवाणी वाटलेला नाही. उलटं स्वामी भेटायच्या आधी जो परमार्थ म्हणून आम्ही करत होतो तो कित्येक वेळा कंटाळवाणी असायचा, पण सद्गुरू भेटल्यानंतर त्यांचा स्पर्श त्याला आल्यानंतर तोच परमार्थ पुन्हा इंटरेस्टिंग वाटायला लागतो, कारण त्यांचा स्पर्श त्याला झालेला असतो, योग्य दिशा मिळालेली असते. तसं आपल्या बाबतीमध्ये झालेलं आहे, ऑलरेडी ते झालेलं आहे. आता आपला प्रश्न फक्त इतकाच आहे, भुजाला हात कधी लागतो? तो लागायचा तेव्हा लागेलच, पण तोपर्यंत आपण प्रामाणिकपणे त्या दिशेने चालत राहिलं पाहिजे. थोडा स्पीड पकडला पाहिजे. एक लक्षात घ्या, इतकं ढिलं राहायचं नाही. होईल होईल. एकच छोटी गोष्ट सांगतो. ते बाबा बेलसरे नेहमी सांगायचे की एकदा ना एक कपल, नुकतंच लग्न ठरलं होतं त्यांचं,
ते त्यांच्या एका सद्गुरूंकडे गेलं आणि नमस्कार वगैरे सगळं झाला, आशीर्वाद झाले. तर ते सद्गुरू रामनाम देणारे होते. तर त्यांनी त्याला सांगितलं की आता उभयता दोघंजण नवीन संसारामध्ये पडणार आहात, तर जास्तीत जास्त नाम घ्या एकीकडे, असं ते म्हणाले. तर त्याच्या आधी तो पटकन मला छे ते घेऊ नाम वगैरे काय आहे ते, काय आत्ता एवढ्या तरुण वयात, ते 60 नंतर बघू, असं पटकन तो बोलून गेला. ठीक आहे, मला ते काहीच बोलले नाहीत. मग आशीर्वाद वगैरे सगळं झालं आणि जाताना त्यांनी अशी एक फाईल त्यांच्यासमोर ठेवली, ह्याच्यावर कृपा आशीर्वाद असू द्या असं मला. ते आज काय आहे मला ते पेपर LICच्या पॉलिसीज वगैरे सगळ्या काढलेल्या. ते मला हे काय मला दाखवते, थोडे नाही आता लग्न ठरलं आहे, माणसाचा काय भरोसा. त्यामुळे आत्ता सगळी सोय करून ठेवलेली आहे, LICच्या पॉलिसी वगैरे काढलेल्या आहेत. ते सद्गुरू फक्त हसले. बाबा बेलसरे सांगायचे की आपलं असं झालेलं असतं, LICची पॉलिसी काढताना आपल्याला माहिती असतं आयुष्य एक क्षणभंगूर आहे, पण रामनाम घेताना मात्र हे कळत नाही, ते 60 नंतर घेऊ, तुला काय गॅरंटी आहे. म्हणजे ह्याचा अर्थ लगेच आमची उद्या कॉल बिल वाजणार आहे असं काही नाही आहे. अशी काही काळजी करून सांगायचं आहे तुम्ही की आपण मुळात हा लिमिटेड पिरियड ऑफर आहे, म्हणजे काही झालं तरी ती लिमिटेड ऑफर आहे. त्यामुळे आपल्याला तो स्पॅन माहिती नाही आहे आणि आपल्याला स्वामींनी त्या स्पॅनचा विचार करायला सांगितलेला नाही आहे. जो तुला दिलेला आहे स्पॅन, त्या स्पॅनमध्ये जास्तीत जास्त चांगलं आणि आनंदी काय करता येईल, साधना कर, तू आपसूक आनंदी होशील. कारण आनंद आतच आहे. आत्ताच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तैसा हृदयामध्ये मी रामू, तुझ्या आतमध्येच आहे, आतमध्येच आनंद आहे. त्यामुळे बाहेर कुठे मिळवायला जायचं नाहीये. थोडा वेळ स्वतःसाठी काढ, प्रामाणिकपणे काढ. तसा वेळ आपण आपल्यासाठी प्रामाणिकपणे काढूया, काढत आहोत, पण अजून नेटाने काढूया. असा आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या स्वामींना तसं शब्द देऊया. असा शब्द मी माझ्या वतीने देतो, तुमच्या वतीने स्वामींना देतो आणि माझं झालेलं सगळं बोलणं स्वामींच्या चरणी अर्पण करतो. हरि ओम तत्सत. याच्यानंतर सौ अश्विनी भागणे गुरुपद सादर करेल आणि त्याच्यानंतरच लगेच स्वामीजींची छोटी ऑडिओ क्लिप आपण गुरुपौर्णिमेचं आशीर्वचन म्हणून ऐकणार आहोत. चरणन में ध्यान लगाओ, गुरु 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 चरणन
लगाओ गुरु चरणन में ध्यान लगाओ गुरु चरणन में गुरु चरणन में ध्यान लगाओ ऐसी सुमति दे मेरे दाता गुरु चरणन में मैं अज्ञानी दे मेरा बहुत है मैं मैं अज्ञानी ते मेरा बहुत है खान ज्ञान की गुरु होत है खान ज्ञान की गुरु होत है खान दाता किस विध दर्शन पावो दाता गुरु चरणन में ध्यान लगाओ गुरु चरणन में गुरु चरणन में गुरु चरणन में
गुरु चरणन में गुरु चरणन गुरु चरणन में ध्यान चरणन में ध्यान